नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेल्या खांडबारा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। रविवारी 44°C कडक उन्हाची तमा न बाळगता नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय शिरीष कुमार नाईक यांनी मैदानात उतरून प्रचाराची धुरा सांभाळली। त्यांच्या या झंझावाती दौऱ्यामुळे निवडणुकीच्या वातावरणात मोठी रंगत आली असून युवा एकता पॅनलचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे। आमदार शिरीष कुमार नाईक यांनी रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास खांडबारा बाजारपेठेत जाऊन स्थानिक व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली। भर उन्हात घाम गाळत त्यांनी प्रत्येक दुकानावर जाऊन लोकांशी संवाद साधला। यावेळी व्यापाऱ्यांनी गावातील प्रलंबित समस्या मांडल्या असता त्या प्राधान्याने सोडविण्याचे ठोस आश्वासन आमदार नाईक यांनी दिले। त्यांच्या या साधेपणामुळे आणि तत्परतेमुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात आमदार नाईक यांनी युवा एकता पॅनलला ताकद देण्याचे आवाहन केले। सरपंच पदाच्या उमेदवार स्नेहलताई गणेश पाडवी, वॉर्ड क्रमांक 3च्या उमेदवार चेतना कैलास गावित आणि वॉर्ड क्रमांक 5च्या उमेदवार सपना ताजमहाल पाडवी यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी मतदारांना केले। आमदार स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता। कडक उन्हातही शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार नाईक यांच्यासोबत प्रचारात सहभागी झाले होते। यावेळी युवा एकता पॅनलचे गटनेते योगेश भगवान चौधरी, गाव विकास आघाडीचे गटनेते योगेश चौधरी, जगदीश चौधरी, कैलास गावित, परिवर्तन पॅनलचे गटनेते नयन जयस्वाल, अनुपम ठाकूर, वैजनाथ वळवी यांच्यासह असंख्य समर्थकांची उपस्थिती होती। आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या या सक्रिय सहभागामुळे आणि नियोजनामुळे सरपंच पदाच्या उमेदवार स्नेहलताई पाडवी यांच्यासह पॅनलचे इतर उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे।